मराठीजी तुम्ही महापालिकेविषयीचं किंवा कशा पद्धतीने विजन असावं हे मांडलं, परंतु हे सोपं होतं. काही दाखवलं, कॅलेंडरमध्ये पण दाखवलं की 12 महिन्यामध्ये, पण हे सोपं होतं कारण की तुमची सत्ता होती आणि आता सत्ता नसणार आहे, आव्हानं असणार आहेत. तर मुंबईकरांसाठी मग कशी आव्हानं असतील तुमच्यासमोर? एक निश्चित आहे की आम्ही मुंबईसाठी विचार करत असतो सतत, आणि अर्थात वेगळ्या आपल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असेल. पण आज जी कामं दाखवली ती प्रामुख्याने मुंबईतली होती. साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून असेल किंवा नंतर राज्य सरकारमधून असेल, जी कामं आम्ही केली ती करून दाखवलेली आहेत. आपल्याला 2012चं कॅम्पेन आठवत असेल, 17चं कॅम्पेन आठवत असेल. कामं आम्ही करून दाखवलेली ही आम्ही सगळीकडे होर्डिंग्सवर लावली. कुठेही खोटे प्रॉमिसेस नव्हते, आश्वासनं नव्हती. जी कामं केलीत ती अभिमानाने दाखवली. इलेक्शन कमिशनने आज पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप महाविकास आघाडीकडनं करण्यात आले त्याच्या सगळ्याला उत्तर त्यांनी दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की 67,000 व्हीव्हीपॅट आम्ही चेक केल्या, मात्र कुठेही विसंगती आढळली नाही. मग एकदा आम्हाला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही, सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना, जवळून दाखवा. आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे, जे टेक्नॉलॉजिकली शंका आहे, ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून. आणि मग तुमच्याकडे जे ईव्हीएम्स बनतात किंवा बनवतात त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत ह्याचं पण एक सूक्ष्मोक्ष लागू द्या. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या बातम्या आल्या समोर त्या सगळ्या निराधार होत्या आणि सगळ्या शंका नाही. एवढे निराधार असतील तर येऊन समोरासमोर चर्चा करा ना आमच्या बरोबर, जनतेत चर्चा करा. मराठीचं सुद्धा एक विजन होतं तुमचं. राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी शाळांमध्ये कम्प्युटर्स आहेत, मात्र ते धूळकात पडले. बरोबर आहे. काही ठिकाणी इंटरनेट पोहोचत नाहीये, काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सुद्धा पोहोचत नाहीये. दुर्दैवी आपल्या राज्यातल्या शाळांची जर परिस्थिती पाहाल तर एकदमच खराब आहे. मागच्या वर्षी तर तो जो शालेय शिक्षणमधला घोटाळा झाला, अनियमितता असेल, घोटाळा असेल, पण जे काही झालं अजूनही ते जे मंत्री आहेत तत्कालीन, त्यांच्या सगळ्या ह्या मोठ्या ग्रँड प्लॅनिंगमुळे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म काही ठिकाणी मिळालेले नाहीत. हे दुर्दैवी. म्हणजे तुम्ही युनिफॉर्म पासून जर सुरुवात करत असाल बोलायला आणि चर्चा करायला आणि त्याच्यावर सगळं हे करायला, गोंधळ घालायला, तर मग पुढच्या शिक्षणाचं तरी काय? आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कोणाची तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली. चांगलं आहे. महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेमुळे रखडलेला होता, शिंदेंनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहे. कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही त्यांच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो. सर, याला जोडून एक प्रश्न आहे. निवडणुकीची तयारी सुरू आहे, आढावा बैठका सुरू आहेत, मात्र काही माजी नगरसेवक हे भाजपमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. काय बघा, तुम्हाला सांगू, गेल्या 2.5 वर्षात देखील आणि आत्ता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ना करणार. कारण जे स्वार्थी लोक आहेत, जे सगळं काही मिळवून तिथे जात असतील, ज्यांना मुंबईची पडली नसेल, मराठी माणसाची पडली नसेल, महाराष्ट्राची पडली नसेल, ह्या लोकांना आम्ही आमच्यासोबत ठेवत कुठेही आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे, ती तुम्ही विजयी पाहाल. लाडली बहन योजना को लेकर सरकार की तरफ से कहा जा रहा है कि बोझा पड़ रहा है सरकार के फंड पर, अब किसानों की कर्ज माफी को लेकर भी सवाल उठ रहे हैं, आप क्या कहेंगे? पहले से ही हमारा एक प्रिंसिपल रहा है कि जो भी हम बातें चुनाव के दरमियान करते हैं वो पूरी कर दिखाते हैं, और जो नहीं कर पाते वो हम बोलते भी नहीं उस पर, ना मैनिफेस्टो में लाते, क्योंकि हमें जनता को झूठे वादे दिखाने नहीं है. यही अहम बात होती है कि जो भी आप करते हो या बताते हो चुनाव के दरमियान, उसे प्लानिंग से ही करना चाहिए. इन्होंने जो किया था, जो इन्होंने लाडली बहना की योजना हो या फिर किसान को लोन वेवर की बात हो, इन्होंने सिर्फ चुनाव के लिए किया था. हमारी जो योजना थी वो पूरे प्लानिंग से हम कर रहे थे, फिर वो लोन वेवर की हो या लाडली बहना की हो. और मुझे यही लगता है कि जो झूठ है इनके, वो लोगों के सामने आए. इन्होंने सिर्फ इस्तेमाल करके फेंक दिया है लोगों को. आप देख रहे हो, कल कोई कहता है कि आप मेरे मालिक नहीं हो, कल कोई और दूसरा कुछ कहने जा रहा है. लेकिन ये इन सारी बातों में गवर्नेंस कहाँ है, कहीं हम देख नहीं पाते. इसके अलावा ठाकरे परिवार की सुरक्षा को हमेशा खतरा, हमेशा थ्रेट परसेप्शन रहता है. सरकार, आप चूंकि आप लोग को निजी सुरक्षा कर्मी भी आपके साथ होते हैं, सरकार की तरफ से सवाल खड़े किए जा रहे हैं कि आपको भरोसा नहीं. मुझे लगता है मैं निजी बातों पे जाना नहीं चाहता हूँ. जो अभी अगर आप देखें तो भीड़ में जो परिस्थिति है उस पर बात करे सरकार, परभणी में उस पर बात करे सरकार, लाडली बहन है उस पर बात करे सरकार. जो अपने विषय है उससे विचलित करने के लिए कोई भी निजी बातें लाए तो वो उनकी रणनीति हो सकती है. राजीनामा पुरावे समोर आल्याशिवाय घेतला जाणार नाही अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. कसं बघता याकडे धनंजय मुंडे? एक महत्त्वाची गोष्ट, मग धस साहेबांनी जे भाषण केलं किंवा नमिताताईंनी जे भाषण केलं, भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते जे तिथे त्यांच्यामध्ये रोष आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या सरकारमध्ये काही स्थान नाही आहे का? त्यांची जी आज मनस्थिती झालेली आहे, त्यांचं जे मनातलं दुःख आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण त्यांना साथ देणार आहे? मग जे मी आधी पण बोलत होतो ना, की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील, जे भाजपसाठी दिवसरात्र मेहनत करतात, काम करतात, ह्या लोकांकडे सरकारांत असं दुर्लक्षित व्हायला लागले. त्यांचे मर्डर झाले तरी कोणी अटक करत नाही किंवा राजीनामा घेत नाही. तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी नक्की ह्याच्यातून काय समजायचं?
मराठीचा सर, मुद्दा इलेक्शन कमीशन की मराठीचा ओर से दिल्ली के चुनाव की तारीखें डिक्लेयर कर दी गई है। इलेक्शन कमीशन ने ये भी कहा है कि ईवीएम पे जो आरोप लगाए जा रहे थे वो ईवीएम के आरोप सब झूठे हैं, ईवीएम को भी हैक नहीं होता। वीवीपैट को भी लेकर उन्होंने कई बातें की है जिसको ईवीएम हैक होता है नहीं होता है, ये उन्होंने चैलेंज अगर स्वीकारते हैं तो लोग दिखा सकते हैं, जागतिक एक चैलेंज निकालिए, कर सकते हैं इस पे। दूसरी बात यही होती है कि चलो ना फिर एक एक्सपेरिमेंट करते हैं, ईवीएम साइड में रखते हैं और उसी के बाजू में हम बैलेट पेपर रखते हैं, देखते हैं कैसे वोटिंग होता है। और सबसे अहम बात यही है कि अगर आपने देखा होगा तो इलेक्शन कमीशन का जो बर्ताव था पूरे 2024 के चुनाव में, फिर वो लोकसभा का हो या फिर विधानसभा का हो, उनका बर्ताव एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया ऐसे था, और ये मैंने नज़दीक से देखा है। मराठीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. मराठी तरुणांना नोकऱ्या नाकारल्या जात आहेत. अशामध्येच काही दुकानांमध्ये मराठी पाट्या अजून देखील लावल्या नाहीत. आपल्या पक्षाकडून त्या दुकानांना काळं फासण्यात आलेलं आहे. यावरती काय प्रतिक्रिया? पण आता सरकार कधी काम करणार याच्यावर? आम्ही आंदोलन करत राहू, तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल, आपल्या लोकांना दुःख होत राहील, पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताचं ईव्हीएमचं सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का? कारवाई होणार आहे का? आपण आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. पालिके निवडणुकीपूर्वी या भेटींना खूपच असं महत्त्व दिलं जात आहे. नेमकं काय आहे? नाही बघा, एक आहे ह्याच्यात की ते आत्ता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता, राज्याचेच असतात ते. तर त्याच्यासाठी गेल्या 2.5 वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही त्यांना अजून राजकारण गढूळ करायचं आहे का? आम्ही हाऊसमध्ये दोन्ही बाजून हेच बोललो आहे की जर राज्यासाठी चांगलं काही होत असेल तर ओपनली आम्ही जे काही राज्यासाठी चांगलं असेल त्याला सपोर्ट करत राहू, ज्याला विरोध करायचा त्याला विरोध करू. गेल्या 2.5 वर्षात भेट नाही झाली होती मुख्यमंत्री. गेल्या 2.5 वर्षात राज्यात मुख्यमंत्री नव्हते ना, घटनाबाह्य व्यक्ती बसलेली थी. आज मुंबई के विजन पर आपने चर्चा की, बीएमसी चुनाव को लेकर आपकी क्या रणनीति? नहीं, ये विजन नहीं था, ये जो करके दिखाया वो था, विजन अभी आने वाला है. सवाल के जवाब में कई चीजें वन कही। इलेक्शन के बारे में आप क्या बोलना चाहेंगे? अभी एज वी नो ईवीएम्स आर करप्टेड, तो फिर आगे ये तो लार्ज स्केल पे होगा. देखिए, वन नेशन वन पोल पे जिन्होंने ये बिल लाया था उनको पहले बात करनी दीजिए, क्योंकि अभी तो उन्होंने ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी को भेजा है, वहां से जो सजेशंस आएंगे वो सदन में आएंगे, फिर उस पर बातचीत होगी, चर्चा हो सकती है. मुझे लगता है कि पहली बात तो ये चर्चा होनी चाहिए कि इसमें क्या है, क्योंकि बहुत बार चुनाव के पहले और चुनाव के दरमियान भाजपा से कई ऐसे बिल्स आते हैं, फिर सिविल कोड का हो, वन नेशन वन पोल का हो, और फिर चुनाव होने के बाद वो जीपीसी में चले जाते हैं. जब भी कोई दूसरा चुनाव आता है फिर उसे रिवाइव करते हैं, फिर वापस अंदर जाते हैं. तो इस पे बात हो, जनता में चर्चा हो, और फिर जो देश के लिए उचित हो वही हो सकता है. ओके. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.